श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण जीवनकथा. कल्पना करा, एक असा संत ज्यांच्या जन्माची निश्चित तारीख कुणालाच माहीत नाही, ज्यांच्या बालपणाचा इतिहास आजही एक रहस्य आहे, जे भारतभर हजारो किलोमीटर फिरले आणि शेवटी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात येऊन थांबले. पण त्या गावातून निघालेला त्यांचा संदेश आज जगभरातील लाखो भक्तांच्या ओठावर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण प्रश्न असा आहे, हे स्वामी समर्थ नेमकी होते तरी कोण? हे स्वामी समर्थ नेमके कोण होते? ते कोठून आले? कर्दळी वनात नेमकं काय घडलं? अक्कलकोटमध्ये त्यांचे आगमन कसे झाले? आणि त्यांच्या आयुष्यात अशा कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे लोक त्यांना साक्षात दत्तावतार मानू लागले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची जन्मापासून महासमाधीपर्यंतची संपूर्ण जीवनकथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना दिलेला सर्वात मोठा संदेश नेमकी काय होता. अध्याय पहिला, एक रहस्यमय सुरुवात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांचा जन्म. इतर संतांप्रमाणे त्यांच्या जन्माची ठोस ऐतिहासिक नोंद आपल्याला मिळत नाही. त्यांची जन्मतारीख कोणती? त्यांचे आईवडील कोण? त्यांचा जन्म नेमके कुठे झाला? या प्रश्नांची निश्चित उत्तर इतिहासाकडे नाहीत. आणि म्हणूनच स्वामी समर्थांच्या जीवनाची सुरुवात एका रहस्यमय कथेतून होती. दत्त संप्रदायाच्या परंपरेनुसार श्री नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. परंपरागत कथेनुसार पुढे ते दक्षिण भारतातील एका गूढ प्रदेशात कर्दळी वनात गेले. अध्याय दुसरा, कर्दळी वनातील रहस्य. कर्दळी वन एक असं स्थान जिथे सामान्य माणसाचा प्रवेशही कठीण होता. असं म्हणतात की तिथे एका दिव्य योगीने दीर्घकाळ तपश्चर्या केली. काळ पुढे सरकत गेला, वर्ष गेली आणि त्यांच्या शरीराभोवती हळूहळू वारुळ तयार झाले. निसर्गाने जणू त्या योगीला पूर्णपणे आपल्या कुशीत घेतलं होतं. पण एक दिवस अचानक काहीतरी घडलं. एका लाकूड तोड्याचा घाव त्या वारुळावर पडला आणि वारुळातून रक्त वाहू लागले. लाकूड तोडा घाबरला. त्याने पुन्हा पाहिले आणि त्याला जाणवले हे साधं वारुळ नव्हतं. त्या वारुळातून एक दिव्य पुरुष प्रगट झाले. हेच पुढे स्वामी समर्थ महाराज म्हणून प्रसिद्ध झाले, अशी भक्त परंपरेतील कथा सांगितली जाते. अध्याय तिसरा, भारतभरची रहस्यमय भ्रमंती. प्रगट झाल्यानंतर स्वामी समर्थ एका ठिकाणी थांबले नाहीत. त्यांनी भारतभर भ्रमंती केली. काशी, प्रयाग, हरिद्वार, पुरी, रामेश्वर, गिरनार आणि दक्षिण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे. त्यांच्या या भ्रमंतीविषयी अनेक कथा आजही भक्त परंपरेत सांगितल्या जातात. पण या प्रवासामागचा उद्देश काय होता? कदाचित भक्तांना मार्गदर्शन करणे, कदाचित लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवणे, किंवा स्वतः एक रहस्य बनून जगाला भक्तीचा अर्थ समजावून देणे. अध्याय चौथा, मंगळवेढ्यातील वास्तव्य. भारत भ्रमंतीनंतर स्वामी समर्थ महाराष्ट्रात आले. मंगळवेढा परिसराशी त्यांचा संबंध जोडला जातो. येथेही त्यांनी काही काळ वास्तव्य केले. लोक त्यांच्या जवळ येऊ लागले. कोणी समस्या घेऊन येत होतं, कोणी आजार घेऊन, कोणी संसारातील दुःख घेऊन, तर कोणी फक्त त्यांच्या दर्शनासाठी. पण स्वामींची पद्धत वेगळी होती. ते प्रत्येकाला गोड बोलून समजावत नसे. कधी प्रेमाने बोलत तर कधी कठोर शब्दात भक्तांचा अहंकार मोडत. कारण त्यांना माणसाची समस्या नाही, माणसामागचं मन बदलायचं होतं. अध्याय पाचवा, अक्कलकोटमध्ये आगमन. आणि मग तो दिवस आला ज्यामुळे अक्कलकोटचं नाव कायमचं स्वामी समर्थांशी जोडलं गेलं. अक्कलकोट तेव्हा आजच्यासारखं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नव्हतं, पण एका महान संताच्या आगमनानंतर या भूमीचं रूपच बदलून गेलं. परंपरेनुसार चिंतोपंत तोळ यांना स्वामी समर्थांच्या दर्शनाचा योग आला. स्वामींचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं. त्यांना पाहून प्रत्येकाला वाटत होतं हे साधू साधे नाहीत. अध्याय सहावा, चोळप्पांची स्वामी भक्ती. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या सेवेत ज्यांचं नाव अत्यंत श्रद्धेनं घेतलं जातं ते म्हणजे चोळप्पा. स्वामींचं वागणं इतरांना कधी विचित्र वाटत असे, पण चोळप्पांची श्रद्धा अढळ होती. स्वामी रागावले तरी सेवा, स्वामी शांत राहिले तरी सेवा, स्वामींनी काही सांगितलं नाही तरी सेवा. कारण चोळप्पांना एक गोष्ट समजली होती, गुरूंची सेवा ही शब्दांनी नाही, श्रद्धेने केली जाते. अध्याय सातवा, स्वामींची लीला. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत गेली. दूरदूरून लोक येऊ लागले आणि मग सुरू झाल्या स्वामींच्या लीलांच्या कथा. कोणाला संकटातून मार्ग मिळाला, कोणाला आजारातून आराम मिळाला, कोणाला जीवनातील योग्य निर्णय मिळाला,
तर कोणाच्या मनातील गुपित स्वामींनी तो व्यक्त होण्यापूर्वीच ओळखलं. भक्त परंपरेत अशा असंख्य कथा सांगितल्या जातात, पण या कथांकडे पाहण्याचा एक सुंदर दृष्टिकोन आहे. स्वामींच्या लीलांचा उद्देश केवळ चमत्कार दाखवणे नव्हता, तर भक्ताच्या मनात श्रद्धा निर्माण करणे हा होता. अध्याय 8. स्वामींचा कठोर पण प्रेमळ स्वभाव. स्वामी समर्थ प्रत्येकाशी सारखे वागत नसत. एखादा भक्त त्यांच्या जवळ येई आणि स्वामी त्याला अचानक ओरडत. भक्ताला वाटे, मी काय चूक केली? पण काही दिवसांनी त्याला समजे, त्या एका रागाच्या मागेही स्वामींची कृपा होती. कारण स्वामींना भक्ताचा अहंकार, भीती, लोभ आणि चुकीची सवय यातून बाहेर काढायचं होतं. त्यांच्या कठोरपणातही एक वेगळं प्रेम होतं. अध्याय 9. भिवू नकोस. एक भक्त संकटांनी पूर्णपणे खचलेला, त्याला पुढे काय करायचं हेच समजत नाही. तो स्वामींच्या चरणी येतो, डोळ्यात अश्रू, मनात भीती आणि ओठावर एकच प्रश्न, आता माझं काय होणार? स्वामी त्याच्याकडे पाहतात आणि जणू संपूर्ण आयुष्याला आधार देणारं एक वाक्य उच्चारतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ 4-5 शब्दांची ओळ नाही. हा भक्तासाठी विश्वास आहे, हा धीर आहे, ही श्रद्धा आहे. आजही संकटात असलेला भक्त स्वामींचं नाव घेतो आणि म्हणतो, श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. वटवृक्षाखालील स्वामी. अक्कलकोटच्या इतिहासात एक स्थान विशेष महत्त्वाचं आहे. वटवृक्ष. स्वामी समर्थांचा या वटवृक्षाशी असलेला संबंध भक्तांच्या श्रद्धेत अत्यंत महत्त्वाचा आहे. या वृक्षाखाली स्वामी बसत, भक्तांशी संवाद साधत, कधी शांत राहत तर कधी एखाद्या भक्ताच्या आयुष्याला दिशा देत. आजही हा वटवृक्ष भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. अध्याय 11. स्वामींची शिकवण. स्वामी समर्थांनी मोठे मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांनी त्यांच्या जीवनातून एक मोठा ग्रंथच जगाला दिला. त्यांच्या शिकवणीचा सार काय? श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, वाईट कर्मांपासून दूर राहा, अहंकार सोडा, गुरुवर विश्वास ठेवा, ईश्वराचे नामस्मरण करा आणि गुरुजींची सेवा करा आणि गरजूंची सेवा करा. स्वामींच्या भक्तीमध्ये केवळ मंदिरात जाणं नाही, तर जीवन चांगलं जगणं महत्त्वाचं आहे. अध्याय 12. स्वामी समर्थांचा प्रभाव. हळूहळू स्वामी समर्थांची कीर्ती अक्कलकोटच्या बाहेर पोचली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लोक येऊ लागले. गरीब, श्रीमंत, शेतकरी, व्यापारी, सामान्य गृहस्थ, सर्वांसाठी स्वामींच्या चरणी स्थान होतं. स्वामींनी भक्तांकडून त्यांची जात, पैसा किंवा सामाजिक स्थान विचारला नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं भक्ताचं मन. अध्याय 13. शेवटचा अध्याय जवळ येतो. अनेक वर्षे भक्तांना मार्गदर्शन केल्यानंतर स्वामींच्या जीवनाचा अंतिम अध्याय जवळ येत होता. अक्कलकोटमध्ये जवळपास 2 दशके त्यांनी भक्तांना आधार दिला होता, पण आता त्यांच्या देहाच्या प्रवासाचा शेवट जवळ आला होता. भक्तांना मात्र हे स्वीकारणं शक्य नव्हतं, कारण त्यांच्याकडे ते प्रत्येक संकटात धावत होते. तेच स्वामी आता देह सोडणार होते. अध्याय 14. महासमाधी. 30 एप्रिल 1878. अक्कलकोट. चैत्र वैद्य त्रयोदशी. स्वामी समर्थांनी महासमाधी घेतली असं त्यांच्या चरित्र परंपरेत सांगितलं जातं. भक्तांसाठी तो दिवस अत्यंत वेदनादायक होता. ज्यांच्या एका दर्शनाने मला धीर मिळायचा, ज्यांच्या एका शब्दाने संकटात आशा निर्माण व्हायची, ते स्वामी देहाने भक्तांपासून दूर झाले होते. पण कथा इथे संपली नाही. अध्याय 15. स्वामी आजही आहेत. स्वामी समर्थांचे भक्त आजही एक गोष्ट मनापासून मानतात, स्वामी गेले नाहीत, त्यांनी फक्त देह सोडला. त्यांची कृपा, त्यांची शिकवण आणि त्यांच्यावर असलेली भक्तांची श्रद्धा आजही जिवंत आहे. अक्कलकोटला जाणारा भक्त आजही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मनात एकच प्रार्थना करतो, स्वामी माझ्या पाठीशी उभे राहा. मित्रांनो, स्वामी समर्थांची कथा ही फक्त एका संताची कथा नाही, ही एका अशा विश्वासाची कथा आहे जो संकटातही माणसाला उभं करतो. ही त्याच्या श्रद्धेची कथा आहे, जी अंधारातही प्रकाश दाखवते. आणि म्हणूनच आज हजारो भक्त संकटात एकच नाव घेतात, श्री स्वामी समर्थ. कदाचित आपल्या आयुष्यातही आज एखादं संकट असेल, एखादी चिंता असेल, एखादी अशी गोष्ट असेल जी कुणालाच सांगता येत नसेल. पण एकदा मनापासून स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे. जर तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज थोड्या धीराची, थोड्या आशेची आणि श्री स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे. अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण कथा पाहण्यासाठी भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.